चिंब पावसाळीच्या या नव्या पर्वात तुमचं स्वागत. तुम्ही पाहताय मन चिंब पावसाळी सीझन 2 उमेश कामत आणि प्रिया बापट सोबत. ते ऍक्च्युली येता येता ते चिक्कीचं दुकान होतं. मग चिक्की खात होते. तर चिक्की खाता खाता थोडासा उशीर झाला. थोडासा? मॅडम तुम्ही अर्धा तास उशिरा आला. हे काय आहे, आपण कुठे आलोय? आपण एकतर लग्नानंतर पहिला मॉन्सून इथे एन्जॉय करायला आलो आहोत. पहिली आपली काय पावसाळी पिकनिक आहे. जरा रोमॅन्टिक व्हावं म्हणून आज मला वाटलं आज तरी वेळेवर येशील, पण नाही, तू अमृतासारखंच वागणार. पण मुंबईत असता असता आपल्याला रोज चिक्की खाता येत नाही ना. मग इकडची अशी फ्रेश फ्रेश चिक्की खायला मिळाली तर मग चिक्की कशी सोडायची, म्हणून आधी मी चिक्की खाल्ली आणि मग इकडे. मला वाटलं मला तू चिकी समजशील आज. पण तुझ्यासाठी ती चिकी महत्वाची, मी महत्वाचा नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केलंस. आपल्या लग्नाला काही फार वर्ष झालेली नाही आहेत, पण नाही, अमृता टाइम प्लीज मधली मध्ये मध्ये तुझ्यात येणारच. तू सारखा ऋषिकेश सारखा वागणार आहेस का? जरा उमेश सारखा वाग, माझ्याशी प्रेमाने 2 शब्द बोल. एवढ्या छान ठिकाणी तू मला घेऊन आलंस, तर जरा आपण आतमध्ये जाऊ, मज्जा करू. चला. मस्त वाटतं ना? लवकरच पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. वाव, नाईस, व्हेरी नाईस. हा डोंगर विकत घ्यायचा का आपण? काय रेट सांगताय त्याच्यावर? जरा बसूया. काय? छान गोष्ट. काही वर्षांपूर्वी आपल्याला अजिबात वेळ मिळत नव्हता एकमेकांना भेटायला, आणि मग एके दिवशी मी तुला म्हटलं होतं तुला सरप्राईज द्यायचं, आणि असं करून मी घेऊन आलो होतो लोणावळ्याला माझ्या वाढदिवसाला. करेक्ट. आणि तेव्हा आपण इथे जेवायला आलो होतो. आणि तेव्हा तुम्हाला सांगायला मला आनंद होईल, पहिल्यांदाच ही शेअर करतोय गोष्ट, कारण आज इथे खंडायला आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच्या आठवणी जरा जाग्या झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी असंच आम्हाला वेळ मिळत नव्हता. टाईम प्लीज असं मी हिला म्हणत होतो, ही मला म्हणत होती, आणि तेव्हा आमचं काही फायनल झालं नव्हतं, नक्की झालं नव्हतं. आणि तेव्हा मी तिला म्हटलं तिच्या वाढदिवसाला एक मला सरप्राईज द्यावं असं वाटलं, आणि तिच्या वाढदिवसाला मी खंडाळ्यात लोणावळ्यात तिला घेऊन आलो होतो, आणि मी तिला तेव्हा प्रपोज केलं. हो म्हटलं. तू कुठलं प्रपोज केलं रे शाड्या? प्रपोज मी केलं होतं तुला. पण त्याला 1 महिना घेतला, 9 ऑगस्ट पासून 18 सप्टेंबर पर्यंत 1 महिना या माणसाने विचार 9 करायला ऑगस्ट ते घेतला. 18 सप्टेंबर 1 महिना 9 दिवस होता. व्हॉटएव्हर, 1 9 महिना 9 दिवस तू विचार करायला घेतलास, आणि 1 महिना 9 दिवसांनी तू मला हो म्हणालास. कारण मी एका स्पेशल डे ची मी वाट बघत होतो, आणि तो दिवस 1 महिना 9 दिवसांनी येणार होता. त्याला मी काय करू? तिनेच जरा घाई करून आधी विचारलं, त्याला मी काहीच करू शकत नाही. जरा उशिरा विचारलं असतंस तर, किंवा पण मग असं तरी मान्य कर ना की बाबा हो तू मला प्रपोज केलंस आणि मी तुला तुझ्या वाढदिवसाला उत्तर दिलं. ते पण क्रेडिट घ्यायचं का प्रपोज करायचं? आज आपण छान दिवस घालवायला आलोय, भांडायला आलो नाही. मग छान दिवस घालवायला आलोय तर टाइम प्लीज थोडा वेळा मला उषा उमेश झोपाळा आपण जाऊयात लवकर.
बाबा झोका देशील का मला? नाही नाही गप्पा बस. नक्की म्हणा. बस बसू का मी याच्यात? बस. आला पाऊस आला. अयो खाली गेलाय. उमेश, तुला आठवतं आपलं टाइम प्लीज ही आपली पहिली फिल्म आहे एकत्र, आणि ती पण मॉन्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्यात रिलीज होणारी पहिली फिल्म आहे. आणि आपण त्याच्यात एक खूप छान गाणं पण केलंय, ते पण पावसाचंच आहे. ऐक, आणि आताही पाऊस येणार आहे. पाऊस येणार आहे. तुला त्या गाण्याबद्दल काय वाटतं? ढग अप्रतिम जमलेले आहेत. लवकरच पाऊस येणार आहे, ज्याची आम्ही वाट पाहत आहोत, ज्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. मगाचपासून फार उकडत होतं, त्यामुळे जरा टेन्शन आलं होतं पाऊस येणार आहे की नाही. इतका छान कार्यक्रम करतोय पावसातला. आणि प्रिया आहे, प्रियाला मी रिक्वेस्ट केली होती शूटिंगमधनं थोडा वेळ काढून मला दे. अरे मी काहीतरी विचारते तर आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. आणि तिने वेळ दिलेला आहे. सो प्लीज पावसा, प्लीज ये. प्रियाने वेळ दिलेला आहे मला थोडासा पावसाळ्यात. पहिली आमची पिकनिक आहे पावसाळ्यात. सॉरी कट. मी तुला काहीतरी प्रश्न विचारते तर सिनेमाबद्दल बोलायचं सोडून तू त्याच्यात का बोलतोयस? अगं पण येणार ना. अरे होतील या, ना. आता पाऊस येईल या बडबडीमध्ये. प्रियाची मान्सून मस्ती अशीच सुरू राहणार आहे. पण वेळ झालीये एका ब्रेकची. पाहत रहा मन चिंब पावसाळी सीझन 2.